आपण लोकमान्य टिळकांच्या लेखन शैलीविषयी जाणून घेतलं। त्यामध्ये त्यांनी एकूण 513 अग्रलेख लिहिल्याचा उल्लेख आपण केला होता। या 513 अग्रलेखांपैकीच काही महत्त्वपूर्ण अग्रलेख आता आपण पाहणार आहोत। सर्वात प्रथम अग्रलेख जो आपण बघतोय तो आहे 7 जानेवारी 1908चा आणि त्याचं शीर्षक आहे हा दुराग्रह कोणाचा। या अग्रलेखात लोकमान्य टिळकांनी ऐतिहासिक आणि संस्मरणीय अशा सुरत अधिवेशनात दंगा कोणी सुरू केला आणि तिथे नेमके काय घडले याविषयी लिहिले आहे। या अग्रलेखात लोकमान्य म्हणतात, टिळकांनी अध्यक्षांची खुर्ची पटकावली, टिळकांना घरापर्यंत पोलिसांनी पोचवले किंवा मवाळांनीच टिळकांचा बचाव केला, अथवा टिळक बोलावयास उठण्यापूर्वीच डॉक्टर रासबिहारी घोष योग्य रीतीने निवडले जाऊन टाळ्यांच्या गजरात अध्यक्षांच्या खुर्चीवर येऊन बसले होते, असल्या तऱ्हेची निव्वळ खोटी विधाने करून लोकांच्या डोळ्यात धूळ टाकण्याचे मवाळ पत्रकारांनी प्रयत्न करावा, हे आमच्या मते त्यास अत्यंत लांछनास्पद होय। दुसरा अग्रलेख आपण बघतोय तो म्हणजे 8 जानेवारी 1895ला त्यांनी जो लिहिलेला अग्रलेख आहे त्याचं शीर्षक आहे राष्ट्रीय सभा। काँग्रेसला 10 वर्ष पूर्ण झाल्यावर या वाटचालीचे परिशीलन करणारा लेख लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये राष्ट्रीय सभा हा अग्रलेख लिहून केला। ते म्हणतात, पहिल्या 5 वर्षी काँग्रेस म्हणजे केवळ ठिकठिकाणच्या मुख्यातऱ्यांचा सरकारच्या वर्तमानावर नुसती टीका करणारा एक मोठा लोकसमुदाय होता। पण 5व्यामध्ये तिला व्यवस्थित राजकीय परिषदेचे रूप प्रथम आले। ते येण्यासाठी 2 गोष्टी कारण झाल्या। परलोकवासी ब्रॅडलॉट साहेबांनी या अनाथ मुलांचे पालकत्व उघडपणे स्वीकारले। इतकेच नाही तर स्वतः हजर राहून तिचा निरोप पार्लिमेंट्सला कळवण्याचे वचनही दिले। येणेप्रमाणे राष्ट्रीय सभेला इंग्लंडात खंबीर कैवारी मिळाला। इतकेच नाही तर त्याला पाठबळ देण्याकरिता व सभेची मागणी विलायतेतील लोकांपुढे सदोदित ठेवण्यासाठी एक कायमची कमिटी व फंड स्थापन झाला। पुढील अग्रलेख आहे 14 जानेवारी 1902चा आणि त्याचा शीर्षक आहे हिंदुस्थानचे दारिद्र्य। या लेखामध्ये त्यांनी देशाला आलेल्या दारिद्र्य अवस्थेला इंग्रजी सरकारची धोरणे जबाबदार आहेत असे स्पष्ट केले। ते म्हणतात, गेल्या 25 वर्षाच्या वादविवादात जर हिंदुस्थानच्या लोकांतर्फे कोणतीही गोष्ट सिद्ध करण्यात आली असेल तर ती त्यांच्या दारिद्र्यासंबंधीची होय। डिग्बी साहेबांनी आपल्या पुस्तकाच्या पाठीवर सोनेरी अक्षराने जिथे नाव घातले आहे त्या खालीच सोनेरी अक्षरांनी हिंदुस्थानचे 1850 साली दर माणशी रोजचे उत्पादन सरासरी 2 पेन्स किंवा हल्लीच्या हुंडी भावाप्रमाणे 2 आणे असे लिहिले आहे। पण हा सर्व भ्रम आहे आणि हिंदुस्थानची खरी स्थिती सरकारच्या कागदपत्रात नमूद आहे व खुद्द सरकारी अधिकाऱ्यांना माहीत आहे। हे डिग्बी यांचे पुस्तक वाचल्याने कोणासही कळून येईल। अर्थशास्त्राशी संबंधित एकही मुद्दा असा नाही की ज्यास लोकमान्य टिळकांनी स्पर्श केलेला नाही। आर्थिक मुद्द्यांचा आधार घेतल्यास राजकारण अधिक परिणामकारक समजावून सांगता येते याची जाणीव पहिल्यांदा लोकमान्य टिळकांनाच झाली होती। अर्थकारण हे निवळ पोकळीचे नसते, ते माणसांशी संबंधित असते आणि म्हणूनच माणसांशी संबंधित असलेल्या राजकारणाशी ते यथोचितपणे जोडून जाऊ शकते याचा अचूक अंदाज लोकमान्य टिळकांना आला होता। अलीकडे सर्रास वापरला जाणारा पॉलिटिकल इकॉनॉमी हा शब्द त्यावेळी पहिल्यांदा लेखनामध्ये लोकमान्य टिळकांकडून आला आणि न्यायमूर्ती रानडेंकडून वापरला गेल्याची नोंद आहे। 1892 सालच्या ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात टिळकांनी चलन हा विषय पिंजून काढला। त्यात काही ठिकाणी तर पौंडाचे मूल्य वाढत असताना रुपया कसा केविलवाणा होत आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे। देशात औद्योगिक आघाडीवर काहीही भरीव घडत नसतानाही पाऊंडचे मूल्य का बरे वाढत आहे असा प्रश्न त्यांनी केला। जनसामान्यांसाठी हे लेखन असल्याने अत्यंत सोप्या भाषेत ते अनेक गुंतागुंतीचे विषय उलगडून दाखवत। ब्रिटिशांचा राज्यकारभार केवळ परोपकार बुद्धीवर चाललेला आहे यावर तर त्या टिळकांचा कधीच विश्वास नव्हता। ते म्हणतात, जगात इतिहासात असा
एकही दाखला नाही की एखाद्या देशाचा दुसऱ्या देशावर केवळ त्यांच्या हितासाठी किंवा स्वहित निरपेक्ष असा कारभार चाललेला आहे. एका देशाचा दुसऱ्या देशावर कारभार हाच मुळी अनैसर्गिक अशी घटना आहे. आर्थिक मुद्द्यांचा आधार घेतल्यास राजकारण अधिक परिणामकारक समजावून सांगता येते याची जाणीव पहिल्यांदा लोकमान्य टिळकांना झाली. अर्थशास्त्राशी संबंधित एकही मुद्दा असा नाही की ज्यास लोकमान्य टिळकांनी स्पर्श केलेला नाही आहे. त्यापुढील अग्रलेख आहे तो म्हणजे 24 जानेवारी 1893 रोजी आणि अग्रलेखाचं शीर्षक आहे आमच्यावर जुलूम कसा होतो. या अग्रलेखात लोकमान्य टिळकांनी भारतीय जनतेला जागरूक करताना इंग्रजी अंमलाने आमची दृष्टी जी अगदी दिपून गेलेली होती ती आता सुधारत जाऊन आमच्यावर जुलूम कसा होतो व आमचे नुकसान कशाने होते हे शोधण्यास आम्ही लागलेलो आहोत असे सांगितले. विभिन्न शक्तींवर भाष्य करण्यापूर्वी त्याचे विश्लेषण करणं टिळक कायमच इष्ट मानत होते हे यावरून आपल्याला दिसून येते. लोकांना सजग करण्यावर आणि त्यांना स्वतःबद्दल विचार करण्याची क्षमता प्राप्त व्हावी यावर लोकमान्य टिळकांचा भर असायचा. या लोकशिक्षणाच्या दृष्टिकोनामुळे त्यांची भाषणे किंवा लेखन कधीही भपकेबाज, उग्र अथवा सनसनाटी नसायचं. ब्रिटिश राज्यकारभार केवळ परोपकार बुद्धीने चाललेला आहे यावर तर टिळकांचा कधीच विश्वास नव्हता. ते म्हणतात, जगाच्या इतिहासात असा एकही दाखला नाही की एका देशाने दुसऱ्या देशावर केवळ हितासाठी किंवा स्वहित निरपेक्ष असा कारभार चालवण्यासाठी केलेला आहे. एका देशाचा दुसऱ्या देशावर कारभार हीच मुळी अनैसर्गिक अशी घटना आहे. त्यापुढील अग्रलेख आहे 28 जानेवारी 1908 आणि त्या लेखाचं शीर्षक आहे अध्यक्षांचे अधिकार. सुरतेस म्हणजे 1907 साली निर्माण झालेल्या प्रश्नात अध्यक्षांच्या निवडणुकीची पद्धत व अध्यक्षांचे अधिकार हे प्रश्न महत्त्वाचे असल्यामुळे 21 जानेवारी 1908 आणि आजच्या दिवशीच्या केसरीत अध्यक्षांचे अधिकार हा मथळा देऊन लोकमान्य टिळकांनी 2 विद्वत्तापूर्ण लेख लिहिले. सुरत अधिवेशनात नेमस्त आणि राष्ट्रवाद्यांच्या फाटाफुटीला लोकमान्य टिळकच जबाबदार आहेत असा आरोप नेमस्तांनी टिळकांवर केला. लोकमान्य टिळकांनी सभाध्यक्षांच्या आज्ञेचं पालन केलं नाही ही गैरसदनशील कृती होती आणि कोणत्याही परिस्थितीत त्याचं समर्थन करता येणार नाही असा नेमस्तांचा युक्तिवाद होता. लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये 2 अग्रलेख लिहून हे आरोप फेटाळून लावले. टिळकांची कायदेविषयी चाणाक्ष बुद्धी आणि संसदीय प्रक्रियेचा सखोल अभ्यास या लेखामधून दिसून येतो. काँग्रेसवर एकाच गटाचे वर्चस्व असू नये असं टिळकांना वाटत होतं. तसं झाल्यास ती राष्ट्रीय आघाडी राहणार नाही आणि देशातील इतर विविध पक्ष सारखीच काँग्रेसची अवस्था होऊन जाईल. त्यामुळे नेमस्त आपल्याला काँग्रेस बाहेर ठेवणार नाहीत अशी तजवीज जहालांनी करायला हवी असं त्यांचं मत होतं. त्यापुढील महत्त्वाचा अग्रलेख आहे तो म्हणजे 29 जानेवारी 1907 रोजी आणि त्याचं शीर्षक आहे राष्ट्रीय शिक्षण व खाजगी शाळांची जबाबदारी. हा राष्ट्रीय शिक्षण आणि खाजगी शाळांची जबाबदारी या मालिकेतला 3रा भाग आहे. पहिला भाग हा मंगळवार दिनांक 27 नोव्हेंबर 1906 रोजी राष्ट्रीय शाळा व खाजगी शिक्षण आणि जबाबदारी ह्याविषयी होता. तो दुसरा भाग 4 डिसेंबर 1906 रोजी होता आणि तिसरा होता तो म्हणजे मंगळवार दिनांक 29 जानेवारी 1907 रोजी. या विषयावरील 3ऱ्या आणि अंतिम अग्रलेखात लोकमान्य सांगतात, इंग्रज म्हणतात, शिकाल तर आमच्या पद्धतीप्रमाणे शिका, याहीपेक्षा तुम्हास परीक्षेस बसू दिले जाणार नाही आणि नोकऱ्याही देणार नाही. अशा प्रकारचा जुलूम सरकारने सध्या मांडला आहे. जुलूम हा शब्द आम्ही जाणीवपूर्वक वापरीत आहोत कारण आमची अशी समजूत आहे की शारीरिक जुलमापेक्षा मानसिक जुलूम अतिशय भयंकर असतो. पंचतंत्रात एका ठिकाणी असे सांगितले आहे की कोणीही शत्रू जिंकावयाचे असल्यास त्याच्या जवळची हत्यारे हिसकावून घेण्यापेक्षा साधल्यास त्याची बुद्धी भ्रष्ट करणे अधिक फायदेशीर असते. हेच तंत्र ब्रिटिश सत्ताधिकाऱ्यांनी कायम वापरले आहे हे आपल्याला माहीतच आहे. ज्ञानयोगी लोकमान्यांनी 1880 ते 1990 या दशकात तत्कालीन शिक्षण पद्धतीबद्दल विचार मांडले आहेत. लोकमान्य टिळकांचे शिक्षणविषयक हे विचारधन आजही आपणास उपयोगी पडणारे आहे. 12 फेब्रुवारी 1907 रोजी आणि त्याचं शीर्षक आहे नामदार गोखले यांचा संभ्रम.
कलकत्ता काँग्रेसच्या अधिवेशनानंतर म्हणजे 1906च्या अधिवेशनानंतर नामदार गोखले यांनी संयुक्त प्रांतामध्ये व्याख्यानाच्या निमित्ताने दौरे काढले. त्यांचा विषय होता वर्तमान परिस्थिती, स्वदेशी आणि विद्यार्थ्यांना सल्ला. लोकमान्य टिळकांनी या व्याख्यानाच्या संदर्भात केसरीमधून लेखमाला लिहून गोखल्यांच्या मतांवर कठोर टीका केली. या लेखामध्ये टिळकांनी पहिल्यांदा नमूद केले की गोखल्यांची सर्व मतं काँग्रेसमधील जुन्या नेतृत्वाशी जुळणारी नाहीत आणि काही बाबतीत त्यांची मतं जहाल पक्षाच्या जवळ जाणारी आहेत. गोखल्यांची भूमिका कमकुवत असल्यामुळे त्यांच्यात संभ्रम उत्पन्न झालेला आहे असे टिळक म्हणतात. गोखल्यांची सरकारी सेवेविषयी मतही गोंधळलेली असल्याचं त्यांनी दाखवून दिलं आहे. गोखले आणि टिळक यांच्यातील मतभेद मूलभूत स्वरूपाचे होते. आंग्ल भारतीय वृत्तपत्रांनी टिळकांची तुलना पार्नेल यांच्याशी केली होती, तर गोखले यांना ग्लॅडस्टन यांच्यासारखे मानले होते. आचार्य जावडेकर म्हणतात त्याप्रमाणे टिळक व गोखले यांचं कार्य पार्नेल आणि ग्लॅडस्टन यांच्याहून श्रेष्ठ मानता येईल. कारण टिळक आणि गोखले यांना पारतंत्र्यात राहून स्वार्थत्यागाच्या तत्वानुसार कार्य करावं लागलं. आयर्लंडच्या तुलनेत भारत खूपच विशाल असल्यामुळे टिळकांचं राष्ट्रीय उन्नतीचं कार्य अधिक मिश्र व मोठ्या व्याप्तीचं होतं. त्यापुढील अग्रलेख हा आहे 16 फेब्रुवारी 1897चा आणि शीर्षक आहे गांधी संनिपात व सरकार. या अग्रलेखात लोकमान्य टिळकांनी प्लेगचा फैलाव तातडीने रोखला जावा यासाठी सरकारकडून रँड साहेबांना पुण्यात पाठवण्यात आले असल्याचे म्हटले आहे. ते म्हणतात, प्लेग झालेल्यांना इतरांपासून वेगळं करणे, लोकांच्या घरातील घाण काढून टाकणे, त्यांना हवा खेळत नसल्यास घरांवरील कौलं काढून टाकून किंवा भिंतीला खिडक्या पाडून हवा खेळती ठेवणे, अतिशय गलिच्छ व कोंदट ठिकाणी राहणाऱ्या लोकांना तेथून काढून दुसरीकडे नेणे, साथीने मयत झालेल्या रोग्याची खोली पांघरुणे, घर यापैकी ज्या ज्या प्रकारे स्वच्छ करणे जरुरी असेल त्या प्रकारे ते करून टाकणे इत्यादी गोष्टी नेटाने अंमलात आणण्यासाठी सरकारने या शहरावर एक असिस्टंट कलेक्टरची नेमणूक केलेली आहे. ते साताऱ्याला प्रसिद्ध असलेल्या असिस्टंट कलेक्टर रँड साहेब कामाची सूत्रे हाती घेणार आहेत. या सर्व गोष्टी नुसत्या जबाबदारीपेक्षा लोकांच्या अनुकूलतेने जास्त तडीस जातात असे आमचे मत आहे. मुंबई व पुणे येथील प्लेग विरोधी उपाययोजनांपेक्षा सरकारी अंमलबजावणीविषयी जास्त भीती उत्पन्न झाली आहे हे कोणालाही सहज दिसून येईल. अशी स्थिती असणे हे कोणत्याही दृष्टीने चांगले नव्हे. त्यापुढील अग्रलेख आहे 23 फेब्रुवारी 1915 रोजी आणि त्याचा शीर्षक आहे नामदार गोपाळकृष्ण गोखले. हा गोखल्यांवर लोकमान्यांनी केसरीमध्ये लिहिलेला मृत्यूलेख आहे. ते मृत्यूलेखात म्हणतात, नामदार गोपाळकृष्ण गोखले यांना गेल्या शुक्रवारी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास बेवाज्ञा झाल्याचे वर्तमान ऐकून विस्मय, खेद, निराशा आणि इहलोकाच्या वस्तीचा अशाश्वतपणा यांचा प्रत्यय येऊन कोणाचेही मन उद्विग्न झाल्याखेरीज राहणार नाही. त्या पुढील अग्रलेख आहे 6 मार्च 1906 रोजी आणि तो बंगालच्या फाळणीवर आधारित आहे. या अग्रलेखात म्हणजे बंगालची फाळणी या अग्रलेखात त्यात राजकीय काही नव्हतं, पण ही फाळणी लोकांच्या इच्छेविरोधात करण्यात आली असली तरी ती एक यशस्वी कृती होती असं विधान मार्लो यांनी केलं होतं. मार्लो यांच्याकडून आपल्याला न्याय वागणूक मिळेल अशी लोकमान्य टिळकांना कधीच अपेक्षा नव्हती. साम्राज्यवादी धोरणासंदर्भात कॉन्झर्वेटिव्ह आणि लिबरल पक्षाचे राज्यकर्ते फारसे वेगळे नसतील हे लोकमान्य टिळकांचे मत खरे ठरले. लोकमान्य टिळकांचे शाब्दिक हल्ले कायमच तीव्र स्वरूपाचे असत, पण देशाला पुढे नेणाऱ्या उपायांची ते वेळोवेळी प्रशंसाही करत. केवळ करायचा म्हणून टीका करण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. बंगालची फाळणी हा कर्झन यांच्या राज्यकारभाराचा अत्यंत निष्ठुर प्रहार होता. त्यातून राजकीय आंदोलनासाठी पूरक वातावरण निर्माण झालं. त्या पुढील अग्रलेख आहे 9 मार्च 1897 सालचा आणि लेखाचा माथाळा आहे प्लेगचा प्रादुर्भाव संबंधीचा लेख
त्याविषयी लिहिताना लोकमान्य म्हणतात, सरकारी आदेशानुसार अंमलात आलेल्या प्रतिबंधनात्मक उपायांवर त्यांनी या अग्रलेखात टिप्पणी केली आहे. शहर सोडून जात असणाऱ्या लोकांच्या भ्याडपणाचाही धिक्कार लोकमान्य टिळकांनी या लेखातून केला आहे आणि लोकांनी आहे तेथेच थांबून प्लेग समितीला सहकार्य करावे असा सल्ला त्यांनी दिला आहे. 16 फेब्रुवारी 1897 पासून 6 एप्रिल 1897 पर्यंत केसरीत लोकमान्य टिळकांनी जे प्लेग विषयक लेख लिहिले त्यात सरकारी धोरणांवर टीका तर आहेच, पण या साथीच्या आणीबाणीच्या प्रसंगी घबराहटीपणाने वागणाऱ्या लोकांची या लेखातून कान उघडणीही त्यांनी केलेली आहे. रँडच्या विक्षिप्तपणाचा व कडकपणाचा अंदाज टिळकांनी स्वतःच्या मनाशी बांधला होता. मनात असलेले सगळे स्पष्टपणे बोलणेही शक्य नाही आणि स्पष्टपणे न बोलूनही चालणार नाही अशी बिकट परिस्थितीत सापडून टिळकांनी या सुमारास प्लेगवर आधारित अनेक लेख लिहिले. त्यात उमटलेला टिळकांच्या मनातील संताप व रँडशाहीत पुण्यातील लोकांची झालेली दैन्यावस्था यांची कल्पना मनात उभी राहिली म्हणजे लोकमान्य टिळकांच्या लेखणीच्या संयमाचे कौतुकच करावेसे वाटते. त्यानंतर पुढील लेख आहे 13 मार्च 1917 आणि हा लेख वृत्तपत्र कायद्याबद्दल आहे. वृत्तपत्र कायद्याबद्दल एक लिहिताना ते म्हणतात, जुलूमशाहीने राज्य करायच्या उद्देशाने हा कायदा निर्माण झाल्याचे ते नमूद करतात. ते पुढे म्हणतात, सरकारने भारताचं संरक्षण कायद्याप्रमाणे वृत्तपत्र कायदाही लोकांच्या नैसर्गिक प्रेरणा दडपण्यासाठी वापरला. आपल्याला वेळेत अधिकार बहाल न करणाऱ्या सरकारविरोधात लोकांच्या भावना तीव्र असल्यामुळे भारतीय वृत्तपत्र कठोर भाषा वापरत होते, याकडे त्यांनी निर्देश केला. या विषयाचा परामर्श घेताना टिळकांनी आजच्या दिवशी केसरीत व्यक्त केलेले काही विचार चिरस्मरणीय आहेत. वृत्तपत्राचे कर्तव्य कोणते यासह कारणरूपी आणि अकारणरूपी वर्णन टिळकांनी पुढील वाक्यातून केलेले आढळते. वर्तमानपत्राचा खरा उपयोग अनियंत्रित राज्यसत्तेचा आळा घालण्याकडे होत असतो. गुळगुळीत कागदावर रंगीबेरंगी बुळबुळीत मजकूर छापून लोकांचे रंजन करणे हे काही वर्तमानपत्रकर्त्याचे मुख्य कर्तव्य नव्हे. वृत्तपत्राची मुस्कतदाबी करणारा कायदा 1882 प्रस्तावित झाला. तेव्हा वृत्तपत्र स्वातंत्र्य या विषयावर केसरीमध्ये आलेला लेख प्रसंगोचित होता. या लेखाच्या शेवटच्या वाक्यामध्ये केसरीच्या ध्येयवाक्याचा संदर्भ देऊन प्रत्यक्ष कृतीचा निर्देश केलेला आहे. ब्रिटिश सरकारने वृत्तपत्र सुरक्षा कायदा आणून वृत्तपत्राची मुस्कटदाबी सुरू केली तेव्हा त्याला विरोध करणारं लेखन लोकमान्य टिळकांनी केलं आहे. त्यापुढील अग्रलेख आहे तो म्हणजे 14 मार्च रोजीचा आणि त्याचा शीर्षक आहे आधी कोण, राजकीय की सामाजिक. लोकमान्य टिळक आणि आगरकरांनी चालू केलेल्या देशहितासाठीचे उपक्रम म्हणजे 1880 साली न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना, 1881 साली केसरी मराठा वृत्तपत्र, 1884 साली डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि 1885 साली फर्ग्युसन कॉलेज. मात्र पुढील काळात या दोघांमध्ये राजकीय व सामाजिक सुधारणांमध्ये अग्रक्रम कशाला द्यावा यावरून वैचारिक मतभेद झाले. 1886 मध्ये लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये अग्रलेख लिहिला. त्याचे शीर्षकच होते आधी कोण, राजकीय की सामाजिक. या लेखामधून ते आपली भूमिका मांडताना म्हणतात, लोकमान्य टिळक आणि आगरकर यांच्यातील सामान्य सुधारणेबाबत भिन्न मतं असली तरी त्यात वैरभाव निर्माण झाला नाही. आगरकरांना सामाजिक सुधारणाची निकड उत्कटपणे भासत होती. टिळकांना त्यांची अनेक मते पटत असली तरी या टप्प्यावर लोकांच्या भावना दुखवणे इष्ट नाही, कारण त्यामुळे संपूर्ण परिवर्तनाच्या प्रयत्नांमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे असे त्यांना वाटत होते. परंतु त्यांची राजकीय मतं एकसारखीच होती. याचा सुगावा आगरकरांच्या डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस या उत्तम पुस्तकामध्ये सापडतो. त्या पुढील अग्रलेख आहे 16 मार्च 1897 रोजी आणि त्याचे शीर्षक आहे पुण्यात सध्या चालू असलेला धुमाकूळ. सैनिकांच्या स्वैराचाराविरोधात तक्रार करणारी पुण्यातील नागरिकांची पत्रं केसरीमध्ये छापली जात होती. प्लेगवरील उपायांमुळे लोकांमध्ये आत्यंतिक संताप निर्माण झाल्याचा या पत्रामधून स्पष्ट होत होतं. प्लेग समितीसमोर सादर केलेल्या या निवेदनात पुण्यातील अग्रणी नागरिकांनी सैनिकाच्या गैरवर्तनाबाबत अनेक गंभीर तक्रारींचा पाढा वाचला होता. प्लेगवरील उपाययोजनांच्या कामात
सैनिकांना रुजू करून घेतल्याबद्दल लोकमान्य टिळकांनी वरील अंकात सौम्य शब्दात नाराजी व्यक्त केली होती. त्या पुढील अग्रलेख आहे 23 मार्च 1897 रोजी. शीर्षक आहे पुणे सार्वजनिक सभा व सरकार. दुष्काळात लोकांनी सार्वजनिक सभेतर्फे शेतकऱ्यांना त्यांच्या अधिकाराविषयी जागरूक करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी त्यांना संघर्षाची गरज पटवून दिली. या सर्व चळवळीवर सरकारचा रोष होता आणि सार्वजनिक सभा ही प्रातिनिधिक संस्था असल्याचं मान्य करण्याचं सरकारने नाकारलं. या लेखात लोकमान्य टिळकांनी सरकारी कारवाईचा धिक्कार केला आणि सरकारने अधिकाराचा गैरवापर केल्याचेही म्हटले. सार्वजनिक सभेसारख्या संस्था सरकारी एकाधिकारशाहीची वाट अडवत असल्यामुळे सरकारच्या डोळ्यात त्या खोपू लागल्या आहेत असे त्यांनी लिहिले. सार्वजनिक सभेला लोकांचा पाठिंबा असल्याचे मान्य न करण्याची सरकारची कृती पोरकट आहे व सार्वजनिक सभा कायदेशीररित्या लढत आहे तोवर सभेला कायदेशीररित्याच उत्तर देणे हे सरकारचं कर्तव्य आहे असेही त्यांनी नमूद केले. सार्वजनिक सभेला बाजूला सारण्याचा प्रयत्न करून तिचं महत्त्व कमी करणं शक्य होईल असा विचार सरकार करत असेल तर तो चुकीचा आहे असेही टिळकांनी स्पष्ट केले. त्यापुढील अग्रलेख आहे 5 एप्रिल 1904 रोजी. त्याचा शीर्षक आहे आमचे बोलगेवडे व्हॉइसरॉय. या अग्रलेखात ते म्हणतात, हिंदुस्थानातून दर साल 30 ते 40 कोटी रुपये द्रव्यमय मोबदल्यात न मिळता विलायतेस जातात आणि त्यामुळे हिंदुस्थान देश भिकारी होत चाललेला आहे. हिंदुस्थानात जो माल येतो त्यापैकी काही सोने रुपये आहे आणि बाकीचा व्यापार माल आहे. हा सर्व आयात माल एकत्र करून त्याची बेरीज हिंदुस्थानबरोबर जाणाऱ्या मालाच्या संख्येतून जरी कमी केली तर निव्वळ 30 ते 40 कोटी रुपये या देशातून जाऊन विलायतेतील लोकांच्या हातात पडतात असे दिसून येते. देशातील मारवाडी, गुजराती, मुसलमान व्यापाऱ्यांच्या पेढ्या उत्तरोत्तर नाहीशा होत असल्याने सेव्हिंग बँकेतील ठेवींची रक्कम वाढल्यास त्यात नवल ते कोणते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. अर्थकारण हा निव्वळ पोकळीचा नसतो, तो माणसांशी संबंधित असतो आणि म्हणूनच माणसांशी संबंधित असलेल्या राजकारणाशी तो यथोचितपणे जोडून जाऊ शकतो याचा अचूक अंदाज लोकमान्य टिळकांना आलेला होता. या पुढील अग्रलेख आहे तो आहे 9 एप्रिल 1907 आणि त्याचं शीर्षक आहे स्वराज्य आणि सुराज्य. राजकारणात जहाल अशी भूमिका घेणाऱ्या नेत्यांच्या जबाबदाऱ्या स्पष्ट करणारा स्वराज्य आणि सुराज्य हा लेख होता. या जबाबदाऱ्या कशा पेलायच्या हे त्यांनी स्वतःच्या उदाहरणावरून दाखवून दिलं होतं. त्यांनी लोकांच्या विवेकाला आव्हान केलं आणि त्यांची पद्धती तार्किक होती. स्वराज्य या शब्दाच्या अर्थाविषयी बऱ्हाणपूर परिषदेत बंगाली नेत्यांमध्ये झालेले मतभेद हे या लेखाचं निमित्त होतं. एखाद्या राजकीय संज्ञेने परिणाम स्पष्टपणे समजावून घेणे गरजेचं असतं असं टिळक लेखाच्या सुरुवातीला म्हणतात. त्यानुसार कलकत्त्यातील काँग्रेसच्या अधिवेशनात अध्यक्षीय भाषण करताना दादाभाई नौरोजींनी वापरलेल्या स्वराज्य आणि सुराज्य या संज्ञा पूर्ण उलगडा करणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. त्यानंतर भारतीय ब्रिटिश राज्यावर टिप्पणी करताना लोकमान्य टिळक स्पष्ट करतात की ब्रिटिशांचं राज्य हे निश्चितपणे सुराज्य नाही, हल्लीचे राज्य सुखकारक नाही व स्वराज्यही नाही असं म्हणावे लागेल. यातून टिळकांच्या राजकीय विचारांमध्ये विकासावर प्रकाश पडतो. उपरोक्त लेखाच्या अखेरीला लोकमान्य टिळकांनी नेहमीप्रमाणे आधीच्या मुद्द्यांची पुनरुक्ती करून समारोप केला आहे. या लेखात लोकमान्य टिळकांनी जर्मनीत सुरू असलेल्या सोशलिस्ट लोकांच्या चळवळीचं समर्थन करायला हवं असं नमूद केलं दिसतं. या पुढील अग्रलेख आहे 20 एप्रिल 1997 आणि त्याचा शीर्षक आहे प्लेग आणि प्लेग संबंधीच्या सूचना. प्लेगच्या काळात नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यायला हवी यासंबंधीची माहिती या अग्रलेखात देण्यात आली होती. मुंबईस ज्याप्रमाणे प्लेग कमिटीचे अध्यक्ष उदार अंतःकरणारे आहेत तसे येथे नाहीत असं स्पष्ट करून प्लेग या स्फोटात म्हटले आहे. प्लेग संबंधी सूचना या स्फोटात त्यावेळच्या पुण्याच्या स्थितीचे वर्णन आहे. टिळकांनी रुग्णांना वेगळे करण्याच्या बाजूने मत दिले होते, पण लोक अंधश्रद्धेमुळे रुग्णालयांना मृत्यूचे आगर मानत आहेत याकडेही त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे सरकारने रुग्णांना वेगळं काढायचं आणि घर तपासणीचं काम लोकांच्या संमतीने करावं अशी आग्रहाची विनंती त्यांनी सरकारला केली.
16 फेब्रुवारी 1897 ते 6 एप्रिल 1897 पर्यंत केसरीत लोकमान्य टिळकांनी जे प्लेग विषय लिहिले त्यात सरकारी धोरणांवर टीका तर आहेच, पण या साथीच्या आणीबाणीच्या प्रसंगी घबराटपणाने वागणाऱ्या लोकांची या लेखातून कानउघडणी त्यांनी केलेली आहे. या पुढील अग्रलेख आहे 21 एप्रिल 1901 रोजी आणि त्याचं शीर्षक आहे राष्ट्रीयत्वाची कल्पना. या अग्रलेखात देशबांधवांमध्ये सत्वबुद्धी, देशाभिमान, राष्ट्रीयत्वाची कल्पना याचा प्रसार होण्यास जो खोटाटप करावा लागतो, कृती करावी लागते, याची प्रतिक्रिया सांगताना ते पाण्याचे बर्फ होण्याचा दाखला देतात. त्यांचे लेखन, विचार आणि कार्यप्रेरणा समाजाच्या अंतरंगात ठसवते. त्या पुढील अग्रलेख आहे 7 मे 1889 रोजी आणि त्याचा शीर्षक आहे नेटिव्ह कामदारांची नीतिमत्ता. या लेखात त्यांनी मोगलाई, पेशवाई आणि इंग्रज सरकारची तुलनात्मक राजवट मांडलेली आहे. ब्रिटिशांच्या अर्थव्यवस्थेमुळे देशातल्या शेतकऱ्यांची नागवणूक कशी होत आहे याबद्दल केसरीतून टिळकांचे शास्त्रशुद्ध व पुराव्यासह लेखनही अखंडपणे सुरूच होते. देशांच्या पारंपरिक ग्रामसंस्थांची स्वयंपूर्णतेची व्यवस्थाही अत्यंत धूर्तपणे मोडून काढली. आयात निर्यातीच्या आणि विनिमयाच्या सरकारच्या कायद्यामुळे पूर्वीचे विणकर, लोखंडी अवजारे करणारे कारीगार यासह विविध वस्तूंची निर्मिती करणारे उद्योग बंद झाले. लाखो कारागीर बेकार झाले. ब्रिटिश लष्कर आणि अधिकाऱ्यांना पोसायसाठी दरवर्षी शेकडो कोटी रुपयांची उधळपट्टी सुरू झाली. देशाला ब्रिटिशांच्या राजवटीने पुरते कंगाल केले. सरकारला पैसे देणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुखासाठी या सरकारने काहीही केले नाही, उलट त्याला अधिक दारिद्र्यच केले. दर 30 वर्षांनी शेतसारा वाढवून आणि नैसर्गिक आपत्तीत तो थकल्यास जमिनी जप्त करून सरकारने सारा वसूल करून लाखो शेतकऱ्यांना भूमिहीन केले. देशमुखी, इनामदार, खालसा जमिनींचे हक्क हिरावून घेतले. या जमिनी सरकारनेच बळकावल्या. गावोगावीचे गायराने सरकारच्या जंगलात सामील केली गेली. पूर्वी शिवकालात आणि पेशवाईत शेतसारा कुवतीनुसार धान्याच्या रूपात सरकारला द्यायची असलेली सवलत या सरकारने बंद केली. सावकारशाहीच्या विळख्यातून शेतकऱ्यांची सुटका करायच्या नावाखाली अंमलात आणलेल्या कायद्याने शेतकऱ्यांना पिकासाठी कर्ज मिळणे अवघड झाले. रुपयाची कृत्रिम किंमत वाढवल्याने शेतकऱ्यांना अधिक कर द्यावा लागला आणि त्यांची प्राप्ती मात्र कमी झाली. अशा स्थितीत गरीब शेतकऱ्यांनी मुलामाणसांचं पालनपोषण कसं करावे याचा विचार कोणीच केलेला दिसत नाही, असे टिळकांनी पुराव्यानिशी सरकारसमोर मांडले. यापुढील अग्रलेख आहे 12 मे 1908 आणि त्याचं शीर्षक आहे देशाचे दुर्दैव. या अग्रलेखाबद्दल लोकमान्य टिळकांवर दुसरा राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला. हा अग्रलेख दुसऱ्या राजद्रोहाच्या खटल्यासाठी सुद्धा कारणीभूत ठरला. या अग्रलेखात त्यांनी बंगालात घडलेल्या घटनांबद्दल खेद व्यक्त केला आहे, पण त्याचबरोबर त्यांनी या घटनांना सरकारचे दडपशाहीचे धोरण कारणीभूत आहे असे स्पष्ट सांगून टाकले आणि असंतोषाच्या या स्फोटाविरोधी खरा उपाय म्हणजे लोकांच्या रास्त व न्याय मागण्या मान्य करणे हेच होय अशी भूमिका मांडली. ते म्हणतात, सरकार जर अत्याचारी बनत असेल तर त्याला त्याच मार्गाने वठणीवर आणायला कोणी प्रयत्न केला तर त्याचा दोष त्या कारवाया करण्यावर नसून तो सरकारचाच आहे असे स्पष्ट शब्दात सांगणारा हा अग्रलेख सरकारची कारवाई ओढवून घेणारा होता. या अग्रलेखात ज्या कारणांनी हे बॉम्बस्फोट घडले ती कारणे तशीच राहिली तर असले भयानक प्रसंग अजिबात बंद होणार नाहीत असं ते स्पष्ट करतात. आजच्याच दिवशी लोकमान्य टिळकांच्या केसरीमध्ये देशाचे दुर्दैव या अग्रलेखाबरोबरच बॉम्ब गोळ्याचा अनर्थ या शीर्षकाखाली 2 स्फुटही केसरीमध्ये प्रसिद्ध झाली. पहिल्या स्फुटमध्ये आयर्लंडच्या दडपशाहीने इंग्रजांपुढे काय वाढवून ठेवले आहे हे ध्यानात घ्या असा इशारा दिला होता. तो दुसऱ्या स्फुटामध्ये पायोनियर या अँग्लो इंडियन वृत्तपत्राने बंगाल्यांवर माथेफिरू म्हणून टीका केली होती याचा समाचार घेतला होता. यापुढील अग्रलेख आहे 14 मे 1895 साली आणि त्यामध्ये चीन आणि जपान युद्धाची माहिती लोकमान्य टिळकांनी आपल्याला दिलेली आहे.
चीन आणि जपान यांच्यात 1894 साली झालेल्या युद्धात जपानने चीनचा दारुण पराभव केला. चीनच्या पाडावाची व जपानच्या विजयाची कारणमीमांसा करणारा लेख आजच्या दिवशी लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये लिहिला. जपानच्या उदयापासून भारताने धडा घ्यावायचा असे टिळकांना वाटते. आता रशिया अफगाणिस्तान मार्गे भारतात येण्यापासून थोपवण्यासाठी जपानशी मैत्री साधायचा प्रचंड प्रयत्न इंग्लंड निश्चितपणे करेल असे टिळक म्हणतात. या पुढील अग्रलेख आहे 19 मे 1908 रोजी आणि त्याचा शीर्षक आहे दुहेरी इशारा. अँग्लो इंडियन पत्रांनी चालवलेल्या द्वेषमूलक व दुष्ट पत्राचारासंदर्भात त्यांनी पहिला इशारा दिला, तर दुसरा इशारा आपल्यापैकी लब्ध प्रतिष्ठित भेकड यांना दिला. ही मंडळी स्वतःची स्वामीनिष्ठेची जाज्वल्य भावना दाखवण्यासाठी आता सरकारकडे पुढीलप्रमाणे सूचना न ठराव पाठवत आहे. अशा प्रकारच्या कृत्यांचा आम्ही तीव्र धिक्कार करतो. बॉम्ब फेकणाऱ्यांचा आमच्याशी कोणताही संबंध नाही. अशा धक्कादायक कृत्यांना कारणीभूत ठरणाऱ्या लेखांवर व भाषणांवर सरकारने तात्काळ बंदी आणावी. ही भेकडपणाची किंबहुना मूर्खपणाची परिसीमा आहे असे ते म्हणतात. लेखाच्या समारोपामध्ये लोकमान्य टिळक लिहितात, कायदा व सुव्यवस्था राखली जायलाच हवी आणि त्यासाठी सर्व उपाययोजने हवेत, परंतु लोकांना त्याचे नैसर्गिक हक्क प्राप्त करण्याचे शिकवणाऱ्या मार्गात अडचणी निर्माण करणाऱ्यांकरिता हे कारण वापरले जाऊ नये. त्या पुढील अग्रलेख आहे 24 मे 1892 रोजी आणि अग्रलेखाचं शीर्षक आहे ह्यूम आणि काँग्रेस. ह्यूम यांनी काँग्रेसच्या कार्यपद्धतीविषयी एक निवेदन प्रस्तुत केले होते. त्याविषयी लोकमान्य टिळकांनी आजच्या दिवशी ह्यूम आणि काँग्रेस हा अग्रलेख लिहून ह्यूम यांच्या निवेदनास आपला पाठिंबा दिला होता. ते अग्रलेखात लिहितात, काँग्रेस सभेची उपयुक्तता आणि ह्यूम साहेबांनी सदर सभेसाठी आजपर्यंत केलेले अविश्रांत व निरपेक्ष श्रम हे लोकांच्या मनात इतके बिंबवून गेले आहेत की ह्यूम साहेब जे म्हणतील त्यास मंडळी रुकार देण्यास तयार आहे. मग ह्यूम साहेब आमच्या देशाच्या सद्यस्थितीचे चित्र काढून ते आम्हास व आमच्या राज्यकर्त्यास दाखवून दोघांसही आपापल्या कर्तव्याविषयी जागृत करण्याचा उद्योग करीत असतात. आम्ही त्यास अर्ध्या वाटेतच सोडून देऊ ही गोष्ट आमच्या हातून कदापिही घडणार नाही. या पुढील अग्रलेख आहे 25 मे 1897 आणि त्याचं शीर्षक आहे दुष्काळ निवारण्याचे मार्ग. या अग्रलेखात लोकमान्य टिळकांनी फॅमिन कोडचा आणखीन सविस्तर खुलासा केला आहे. फॅमिन कोडची अंमलबजावणी रयतेच्या सुखासाठी व सरकारास फायदेशीर होत आहे की नाही यांच्या दुष्काळाच्या अनुभूतीवर फॅमिन कोडमध्ये कोणकोणते फेरबदल केले पाहिजेत या संबंधीने स्वतः माहिती मिळवून सविस्तर अहवाल देण्याकरिता हिंदुस्थान सरकारने मिस्टर हिंगॅम यांची नेमणूक केली आहे असे लोकमान्य टिळकांनी अग्रलेखात स्पष्ट केले आहे. या अग्रलेखात फॅमिन कोडची 2 भागात झालेली विभागणी त्यांनी मांडली आहे. पहिल्या भागात निरनिराळ्या खात्यातील कामगारांचा दुष्काळाच्या कामी कसा उपयोग करून घ्यावा, कोणत्या खात्याने कोणते काम केले पाहिजे आणि एकंदर कामाची शिस्त कोणत्या प्रकारची असावी या गोष्टीचा समावेश होऊ शकतो हे सर्व मुद्दे पहिल्या भागात येतील. फॅमिन कोडच्या दुसऱ्या भागात जनतेला कोणत्या प्रकारची मदत देऊ केली आहे ते स्पष्ट करून याच अग्रलेखात ते म्हणतात, लहान मोठे रिलीफ कामे, अनाथगृहे, स्वयंपाकगृहे, साऱ्याची तहकूब व माफी, कोष्टी व कारागिरी लोकांना मदत, जंगलांचा उपयोजना, तगाई इत्यादी महत्त्वाच्या उपायांचा दुसऱ्या भागात त्यांनी समावेश केलेला आहे. त्यापुढील अग्रलेख आहे हा म्हणजे 26 मे 1903 रोजी आणि त्याचं शीर्षक आहे एशिया खंडातील कारस्थाने. लोकमान्य टिळकांनी केसरीमधून अनेक लेखामधून एशियाई राजकारणाचा विषय हाताळला. विशेषतः रशिया आणि जपान यांच्यातील युद्धाविषयी त्यांनी भाष्य वर्तवले. आजच्या दिवशी एशियाई खंडातील कारस्थाने या लेखाच्या सुरुवातीला ते ब्रिटिश साम्राज्यातील परिस्थितीचे वर्णन करतात. टिळकांनी एशियाई देशामधील मोठ्या उठावांची कारणं नोंदवली आहेत. त्यांच्या मते आशियाई राष्ट्रावरील अधिसत्ता आशियाई लोकांकडेच राहील की आफ्रिका, भारत व अमेरिका येथे घडले त्यासारखे ही राष्ट्रही युरोपियन ख्रिस्ती सत्तांच्या छत्राखाली जातील हे संघर्षाचं बीज होतं. त्यापुढील अग्रलेख आहे 2 जून 1908 रोजी आणि त्याचा शीर्षक आहे बॉम्ब गोळ्याचे रहस्य. या लेखात लोकमान्य टिळकांनी हिंसाचाराचा धिक्कार केला आहे.
पण लोकांच्या नैसर्गिक इच्छेचं दमन करण्याचं धोरण सरकारने राबवलं, त्यामुळे हिंसाचार अपरिहार्य झाल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला. टिळकांनी त्यांच्या नेहमीच्या रोखठोक शैलीत मत मांडलं. वृत्तपत्र कार्य पवित्र विश्वास जपणारं असतं असं टिळक मानित होते. प्रत्येक महत्त्वाच्या प्रश्नावर लोकमत जागृत करण्याचं कर्तव्य बजावण्यात आणि प्रत्येक महत्त्वाच्या घटनेच्या वेळी लोकांच्या प्रतिक्रिया सरकारपर्यंत पोहोचवण्यात त्यांनी कधीही कसूर केलेला नाही. त्यामुळे बॉम्बस्फोटाच्या घटनेवर त्यांनी केसरीमध्ये 5 अग्रलेख लिहिले. लोकशिक्षण व लोकभावना व्यक्त करण्याचं कर्तव्य लोकमान्य टिळक बजावताना राहिले. त्यापुढील अग्रलेख आहे 9 जून 1908 रोजी आणि त्याचं शीर्षक आहे हे उपाय टिकाऊ नाहीत. या अग्रलेखात लोकमान्य टिळकांनी नेटिव्ह आणि इंग्रज यांच्यात वैमनस्य वाढवण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे असे म्हटले होते. लोकांच्या चळवळी दडपण्यासाठी सरकारने केलेल्या कारवायांचा उल्लेख लेखाच्या सुरुवातीला करण्यात आला. शस्त्रास्त्र कायद्यावरही लोकमान्य टिळकांनी कठोर टीका केली. दुय्यम अधिकाऱ्याने सत्ता गाजवली तरी त्याला विरोध होऊ नये यासाठी शस्त्रास्त्र कायद्याद्वारे राष्ट्राच्या पौरुषत्वाची हत्या करण्यात आली अशी टिप्पणी त्यांनी केली. या लेखामधून लोकमान्य टिळकांनी हिंसाचाराला धिक्कार केला, पण लोकांच्या नैसर्गिक इच्छेचं दमन करण्याचं धोरण सरकारने राबवलं, त्यामुळे हिंसाचार अपरिहार्य झाल्याचं ठपकाही त्यांनी ठेवला. टिळकांनी त्यांच्या नेहमीच्या रोखठोक शैलीत मत मांडली. या लेखामध्ये इंग्रज सरकारमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाले आणि टिळकांना व त्यांच्या राजकीय चळवळींना कुठेतरी थांबवण्यासाठी ही संधी सोडायची नाही असं मुंबई सरकारने ठरवले. त्यापुढील अग्रलेख आहे 15 जून 1897 आणि शीर्षक आहे राणी सरकारचा जय जयकार. राणी सरकारचा जय जयकार या शीर्षकाखाली लोकमान्य टिळकांनी एकूण 3 अग्रलेख लिहिले आणि ते म्हणजे 8 जून 1897, 15 जून 1897 आणि 22 जून 1897. महाराणी सरकारचा जय जयकार या शीर्षकाचे 3 अग्रलेख या काळात केसरीत प्रसिद्ध झाले. व्हिक्टोरिया राणीचा राज्यकारभार सुरू होऊन 60 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भारतभर अनेक ठिकाणी मोठे कार्यक्रम आखण्यात आले होते. याच अग्रलेखात इंग्रजांनी राजसत्तेचा पसारा सुनियंत्रितपणे चालवण्यास तारयंत्र, आगगाड्या व आगबोटी यांना आणल्याचा उल्लेख टिळकांनी केला आहे. संपत्ती अफाट झाल्यामुळे लंकेत ज्याप्रमाणे हजामती सोन्याच्या विटा द्याव्या लागत, तद्वतच इंग्लंडमध्ये बहुतेक असा प्रकार झाला आहे. तथापि त्याने तळातल्या लोकांची स्थिती फारशी सुधारलेली आहे असं नाही. इंग्रज राष्ट्राचे खरे बळ व्यापार आणि मध्यम स्थितीतील लोक होते. त्यांच्यात नाना तऱ्हेचे सुधारणा सुरू असून त्यांच्या सुखाची साधने उत्तरोत्तर वृद्धिंगत होत चाललेली आहे. थोडक्यात व्यापारी आणि अन्य श्रीमंत समाज उत्तरोत्तर प्रगतीपथावर पोचला आहे, पण सामान्य माणूस होता तिथेच राहिला आहे असे ते म्हणतात. त्यापुढील अग्रलेख आहे 18 जून 1895 साली लोकमान्य टिळकांचे सहकारी आणि परममित्र, केसरीचे पहिले संपादक, थोर समाजसुधारक आणि वृत्तपत्र संस्थाचे गोपाळकृष्ण आगरकर यांचे सोमवारी 17 जून 1895 रोजी निधन झाले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 18 जून 1895 रोजी केसरीमध्ये लोकमान्य टिळकांनी त्यांच्यावर मृत्युलेख लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या. गोपाळ गणेश आगरकरांवर लोकमान्य टिळकांनी 2 मृत्युलेख लिहिले. त्यापैकी पहिला आगरकरांचे निधन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 18 जून 1895 ला लिहिला आणि दुसरा 4 जुलै 1916 ला लिहिला. पहिला लेख शोकाकुल मित्राच्या भावनिक विस्फोटासारखा आहे. तो दुसरा आगरकरांच्या कार्याचं शांत तर्ककतेने विश्लेषण करणार आहे. 18 जून 1895च्या मृत्यूलेखात लोकमान्य टिळकांनी आगरकरांची कारकिर्दीत रेखाटली आहे आणि त्यांनी स्वीकारलेला त्यागाचा आयुष्यक्रम महत्त्वाचा व सुशिक्षित लोकांनी कित्ता घेण्यासारखा आहे असं म्हणतात. पहिल्यापासून एक उद्देश मनात ठेवून व तो सिद्धीस नेण्याच्या साधनांचा विचार करण्यात व ती प्राप्त करून घेण्यात कित्येक वर्ष एकमेकांस जी सुखदुःखे अनुभवावी लागली त्याच्या वारंवार स्मरणाने आमचे चित्त अगदी उदास व अस्वस्थ होऊन आयुष्याची अशाश्वतता आमच्या डोळ्यापुढे मूर्तिवंत उभी राहिली आहे अशा आशयाची वाक्य या लेखात जागोजागी आढळतात. आगरकरांच्या मृत्यूलेखामुळे महाराष्ट्राची मराठी भाषेची व सर्वाधिक डेक्कन एज्युकेशन सोसायटीची हानी कशी झाली याचा निर्देश करून लोकमान्य टिळकांनी हा लेख संपवलेला आहे. सर्वसाधारणपणे
केसरीमधील अग्रलेख लिहून घ्यायला टिळकांना अर्धा तास लागत असे, परंतु आगरकरांवर मृत्यूलेख लिहिताना मात्र त्यांना 2 तास लागले आणि स्वतःच्या भावनांना आवर घालण्यासाठी त्यांना वेळोवेळी थांबावं लागत होतं. त्यापुढील अग्रलेख आहे 29 जून 1897 आणि त्याचा शीर्षक आहे गेल्या मंगळवारी रात्री घडलेला भयंकर प्रकार. रँड साहेबाचे काही खरे नाही, तो जाणार, हेच लोकमान्य टिळकांनी आजच्या अग्रलेखातून स्पष्ट केले होते. टाइम्स ऑफ इंडियाने केलेले उग्र व द्वेषपूर्ण आरोप आणि कलेक्टराचं भाषण यांचा संदर्भ लोकमान्य टिळकांनी याच लेखात दिला होता आणि या संपूर्ण प्रकरणाबद्दल न्यायालयीन कार्यवाही सुरू असताना अशी विधाने कशी केली जातात याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. लेखाचा शेवट करताना ते म्हणतात, पुण्यातील लोकांवर पहिल्यांदाच असा खोटा आळ घेतला जात आहे असे नाही. बुधवार महल 1876 जाळला गेला, तेव्हाही अशाच प्रकारचे आरोप केले गेले होते. पण लोकांनी निराश होऊ नये आणि आत्तापर्यंत सरकारला जसे सहकार्य केले त्याप्रमाणे शक्य ते सहकार्य करत राहावे. याचबरोबर आपला हा अग्रलेखांचा दुसरा भाग इथे समाप्त होत आहे. ह्याच्या पुढे आणखीनही काही अग्रलेखांचं विश्लेषण आपण तिसऱ्या आणि अखेरच्या भागात पाहणार आहोत. नमस्कार, धन्यवाद.